नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले त्या. दिवस उगून चांगलाच वर आलाय आणि आता आले मी किचनमध्ये. स्वयंपाकाला सुरुवात करते. आज रविवार, त्यामुळे जर आज थोडासा उशीर झाला आहे स्वयंपाकाला लागायला. चला आता पहिल्यांदा किचन कटा धुवून घेते सगळा. तिथं शिगडीवर खाली दूध ठेवले तापायला. किचन कटा सगळा स्वच्छ करून घेतला आणि आता भाजी करायला लागली मी. तुरीची डाळ घेतली, तुरीची डाळाची आमटी करणारी. तर आता तुरीची डाळ कुकरमध्ये शिजू घालते. कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला आणि इकडं दुसऱ्या गॅसवर आता चहा ठेवला आहे. तुरीची डाळ पण मी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली. आता पाणी पण गरम झाले. डाळ टाकते आता शिजायला. हे तर आता मी कणिक मळून घेतली आणि कुकरचं झाकण उघडलं. डाळ चांगली शिजली. चला आता आमटीला फोडणी देऊन घेते. ते थोडीशीच पळीन अशी हलक्या हाताने जरी बारीक केली तरी बारीक होते चांगली. भाजी करून झाली आणि आता मी चपात्या करायला लागली. चपात्या करून झाले त्या सगळ्या आणि आज वरण खायला वरण भात करायचे. भात झालाय करून. निम्म्या डाळीची आमटी केली आणि निम्मी डाळ तशीच ठेवली शिजलेली. आता ह्याचं वरण करून घेते आणि आता इथं वरण पण झाले करून. सगळा स्वयंपाक झालाय. जेवण झाले ते आणि भांडे घासून घेतले ते. आता घर झाडून पुसून घेते सगळे. घरचं सगळं कामावरून आता मी रानात आले माळावर. पाण्याची कळशी आणली भरून, सावलीला ठेवली पाण्याची कळशी. आणि आता इथं कारल्यामध्येच काम आहे आज. पण हे कारल्याचं जे असं खाली वेल आहे ते वर गुतवायचे. तर इकडलं गुतवलं तर सगळं वर एक 5-6 दोरे झाले ते गुतवून. आता हे राहिलेलं पण गुतवून घ्यायचे आज वर. म्हणजे खाली कारले तोडताना तोडवत नाही ते पायाखाली, आणि जास्त आपदाव पण लागत नाही खाली. असं वर चढलेलं असलं फक्त भोदावरच बघितलं की सापडते ती कारली. नाही तर मग अशी खाली पसरलेली पायाने तोडवली जाते ती. त्यामुळे आता वेल चढवून घ्यायच्यात आज वर. 4 वाजले त्या आणि कारल्याचं वेल गुतवायचे आता 3 भोज झाले. तर एका भोजाला 2 जणी बांधतोय दोईकडनं. चला आता शेळ्यांच्या वैरणीचं बघावं लागेल. त्यामुळे आता शेवऱ्याचा पाला आणायला चाललो आहे. सगळे गिनीगुल टाकले माळावरचं नेऊन. आता बरेच दिवस झालं कारलं केलं नाही भाजीला. उद्या सकाळी करायचे कारलं. जात जात आता थोडीशी भाजीसाठी कारली तोडून घेऊन जाऊ. इकडं आता आलोय शेवरीचा पाला न्यायला. भरपूर पाला आहे पण जरा आपदून काढावं लागतोय. सुरुवात केली आता काढायला. चला आता दोघीजण एक गठोडं काढून घेतो. आता दोघींची पण गठोडी बांधून झाली ती. आम्ही दोघीजणी पहिल्यांदाच आलो आहे खरं तर शेवऱ्याचा पाला न्यायला. जर वेळेस आमच्या संग भाऊजी येते तर. चला आता उचलून घेऊ आणि जाऊ आता घराकडं. 5 वाजले त्या. बरोबर 1 तास गेला आम्हाला रानापासून इथपर्यंत येऊन पाला मोडून. बरोबर तास झाला. चला आता घरी जाऊ. पाला घेऊन घरी आलो. एक गठोडं शेळ्यांना पसरून टाकायचे आणि एक गठोडं सकाळच्याला ठेवायचं. आणि इकडं मोटर चालू आहे. मामाच्या इकडं दार धरायला चालू आहे ती. शिवरीला आणि गिनीगोळीला दार धरतो ते मामा. 5:30 वाजले त्या आणि आता मी गुरांकडे आली. दिवसभर पडलेलं गुरांकडे सगळं शेण आता उचलून घेते. अजून काही दिवस मावळला नाही आमच्याकडं. दिवस मावळल्यानंतर शेण काढत नाही ती. चला आता शेण उचलून टाकते सगळं.
आणि शेण काढून गुरांना पाणी पाजून वैरण टाकायची. बाल्या काढतो का शेण? हा, हाण नको तिला लागल पाठी फुटन. तरी शेंगावर हाणून पाठी फुटायची नाही का आपली? काय नसते करत. बाल्या धार काढतो काय खरंच? बरं, आज आमचा बाल्या धार काढायला लागलाय गाईची. वत पाणी सगळं झालं. इकडे एक जण आता बाळाला दूध पाजायला बाटली घेऊन आले. काय झालं त्याच्यावरच? आत न बसते दूध चांगलं का चालू धार काढायला? होय बाल्या, पीळ बाळा पुढती काढते बाबा आता. पावणे 7 वाजले त्या आणि गुरांचं सगळं बाहेरचं बघून आता मी किचन मध्ये आली स्वयंपाक करण्यासाठी. इकडं चालू आहे चपात्या करायला. आता मी भाजी करायला लागले. बटाट्याची भाजी करणार आहे आज. बटाटा चिरून स्वच्छ धुवून घेतलाय. चला आता करून घेऊ भाजी. कढईत तेल ठेवलं आता गरम व्हायला. तेलामध्ये आता जिरे टाकले आणि तर कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं खोबरं टाकून वाटण करून घेतलेलं आहे. हळद, काळं तिखट सगळं आता व्यवस्थित मिसळून घेते आणि थोडीशी फोडणी आता परतून देते. फोडणी चांगली परतली आता बटाटा टाकून घेते. बटाटा टाकून घेतले सगळं. आता व्यवस्थित हलवून घेते एकदा. आणि पाणी गरम करून घेतले. मी गरम केलेलं पाणी टाकते. थोडं टाकले पहिल्यांदा. सगळं व्यवस्थित मिसळून घेते आधी. आता जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकून घेते. आता मीठ टाकते आणि गॅस बारीक करून ताट झाकून ठेवते. म्हणजे बटाटा शिजन लवकर आणि शिजलं की त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. तर आता इथं मस्त अशी बटाट्याची भाजी करून झाली. चला आता जेवण करून घ्यायची ती. या सगळ्यांनी जेवायला. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. धन्यवाद.